कुंभमेळा किंवा महाकुंभ यामध्ये नागा साधू हे मुख्य आकर्षणाचे केंद्र असतात. नागा साधू त्यांचे शरीर भस्माने लपेटलेले असते, जे या महापर्वातील विशेषता असते. नागा साधू फक्त कुंभमेळ्यांमध्ये दिसतात, पण त्यानंतर ते कुठे जातात याचा विचार तुम्ही केला असेल. असे मानले जाते की नागा साधू कुंभमेळ्यानंतर हिमालयातील पर्वतांमध्ये वास्तव्य करतात. काही नागा साधू कुंभ संपल्यानंतर कठोर तप करण्यासाठी हिमालयाच्या गुफांमध्ये जातात. नागा साधू साधारणतः फळे आणि पाण्यावर आपले जीवन व्यतीत करतात. काही नागा साधूंना खुले वातावरण आवडते, त्यामुळे ते तीर्थस्थळांच्या प्रवासाला जातात. कुंभ संपल्यानंतर काही नागा साधू त्यांच्या आखाड्यांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतात. नागा साधू दिगंबर रूपात राहतात आणि कठोर तपश्चर्या करतात.